हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च नमः। ओम विष्णुपादाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नीति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हे कृष्ण करुणा सिंधु दीन बंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण हरे कृष्ण। भक्तिशास्त्रीच्या या पुढच्या लेसनमध्ये उपस्थित सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे। आपण सध्या चर्चा करत आहोत अध्याय 18 आणि श्लोक संख्या 13 पासून आपण सुरू करणार आहे। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। तर श्लोक क्रमांक 13 हे महाबाहो अर्जुना, सर्व कर्मांच्या सिद्धीसाठी जी 5 कारणं सांगितली गेली आहेत ती तू माझ्याकडून नीट समजून घे आणि या गोष्टींना सांख्य किंवा ज्ञानयोग असं शास्त्रात अंतिम सत्य म्हणून सांगण्यात आलेलं आहे। तर श्रीकृष्ण काय करतायत आता कर्मफळासाठी जबाबदार असलेल्या 5 घटकांची माहिती देत आहेत। हे घटक सांख्य दर्शनात म्हणजे न्यायपूर्ण विवेचन ज्याला म्हणतात त्याच्यात स्पष्टपणे मांडलं गेलंय। आणि हे समजल्याने एखादी व्यक्ती आपल्या कृतीचा गर्व करत नाही, कारण कृती केवळ एकट्याने केले जाते असं नाही आहे। तर हे या श्लोकात भगवंत सांगतायत। 14वा श्लोक आपण पाहूया की ही 5 कारणं कशाप्रमाणे आहेत। अधिष्ठान म्हणजे शरीर किंवा कर्माचं केंद्र, कर्ता म्हणजे करणारा म्हणजे जीव, करणम म्हणजे इंद्रिय किंवा साधनं, चेष्टा म्हणजे विविध प्रकारच्या प्रयत्नांची योजना आणि 5 म्हणजे दैवम भगवंतांची इच्छा किंवा परमेश्वराचं नियंत्रण। तर केवळ कर्ता जीव कृती करत नाही, शरीर इंद्रिय परिस्थिती प्रयत्न दैव हे सगळे मिळून कृती घडते। मग यामधून गर्व किंवा अहंकार निर्माण कोणाचाही झाला नाही पाहिजे। दैव ह्याच्यावर भगवंतांचं नियंत्रण असल्यामुळे हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे। याचा विसर पडल्यामुळे मनुष्य कर्माचं फळ स्वतःकडे ओढतो। तर या 5 कर्मकारणांचं तत्वज्ञान काय आहे, तर कर्माच्या 5 कारणांचा उलगडा भगवंत करतात। भगवद्गीतेत श्रीकृष्ण कर्मफळांशी न बांधल्या गेलेल्या व्यक्तीच्या चेतनेचं विश्लेषण वेदांताच्या सूत्रावर आधारित ते करतात। कोणतंही कार्य मग ते योग्य किंवा अयोग्य सिद्ध होण्यासाठी ही 5 कारणं जबाबदार आहेत। अधिष्ठान म्हणजे कर्माचं स्थान म्हणजे शरीर, कृती जिथे घडतं ते क्षेत्र, त्यानंतर दुसरं आहे कर्ता कृती करणारा, चुकीच्या अहंभावात प्रतिबिंबित झालेली आत्मचेतना। आत्मा स्वतः कृती करतो म्हणून कर्ता त्यालाच म्हटलं जातं। उपपत्ती या ग्रंथातल्या समर्थनाबद्दल आपण पाहूया की प्रश्नोपनिषद वेदांत सूत्र म्हणजे आत्मा हा जाणणारा व करणारा आहे। तिसरं कारण आहे करण म्हणजे कृतीची साधनं म्हणजेच इंद्रिय, शरीर मन व ज्ञानेंद्रिय किंवा क्रियेंद्रिय यांचा वापर करून कृती घडली जाते। त्यानंतर येते चेष्टा म्हणजे प्रयत्न, प्राणशक्तीच्या साहाय्याने शरीर हलवणं। कोणत्याही कृतीसाठी एखादा उपक्रम आवश्यक असतो आणि तो म्हणजे चेष्टा। आणि 5वं आहे दैवम, हे आहे अंतिम कारण म्हणजे परमेश्वराची इच्छा। कोणतेही कार्य यशस्वी होणे
किंवा अयशस्वी होणे हे परमात्म्याच्या संमतीवर अवलंबून असतं आणि हे अंतिम कारण बाकी सर्व कारणांवर प्रभुत्व गाजवतं. म्हणून याच्यातलं तात्विक सार असं आहे की एकटा मनुष्य काही करत नाही आणि जेव्हा या 5 घटकांचा योग होतो तेव्हाच कोणतेही कर्म हे सिद्ध होते. आता श्लोक क्रमांक 15 पाहूया आपण. त्याच्यामध्ये भगवंत काय सांगतात तर, मनुष्य जो कोणताही कर्म प्रारंभ करतो शरीर, वाणी किंवा मनानी, ते कर्म योग्य असो वा अयोग्य, त्या 5 कारणांचा त्यामागे समावेश असतो. तर एखादी व्यक्ती शारीरिक कृती, वाणीतली कृती किंवा मानसिक कृती करत असेल तर त्या सर्व कृतींच्या मागे 5 कारणं असतात, जे आत्ता आपण पाहिलं. म्हणूनच ज्याला अधिष्ठान, कर्ता, करण, चेष्टा आणि दैव असं म्हटलं जातं. म्हणून कोणतंही कार्य मग धर्मशील असो किंवा अधर्मशील असो, पूर्णत्वाला पोचण्यासाठी एकट्याचा सहभाग पुरेसा नसतो. हे समजून घेतल्यानंतर मनुष्य गर्व आणि अहंकार आणि मीच करतोय ह्या भावनेतनं मुक्त होऊ शकतो. मग तात्विक निरीक्षण पाहू याच्यामध्ये की 5 कारणच ही जी आहेत ही प्रत्येक कृतीची पूर्ती घडवतात. ती कृती धार्मिक असो वा अधार्मिक, ती शरीर, मन किंवा वाणीद्वारेच केली जातात. आता आपण पाहूया कर्माचे 2 प्रकार. योग्य कर्म म्हणजे राईट ॲक्टिव्हिटी, शास्त्रांनी सांगितलेल्या नियमानुसार केलेले कार्य, ज्यालाच धर्म आधारित कार्य म्हटलं जातं, त्याला योग्य कर्म म्हणतात. दुसरं आहे अयोग्य कर्म म्हणजे रॉंग ॲक्टिव्हिटी, शास्त्रविरोधी वर्तन किंवा कर्म किंवा अधर्मावर आधारित. आता आपण पाहूया की भगवान श्रीकृष्ण स्पष्ट करतात की कृती जी आहे ही 3 प्रकारामध्ये विभागली जाऊ शकते. शारीरिक म्हणजे बॉडीली प्लॅटफॉर्मवर, वाचिक म्हणजे बोलण्याच्या प्लॅटफॉर्मवर आणि मानसिक म्हणजे मनाच्या प्लॅटफॉर्मवर. पण या तिन्ही कृती शास्त्रविधीनुसार किंवा त्याच्या विरुद्ध असू शकतात. कोणतीही कृती घडण्यासाठी परमात्म्याची अनुमती, सँक्शन आवश्यक असतं आणि अंतिम नियंत्रण हे शेवटी भगवंताचंच असतं. त्यानंतर आपण 16वा श्लोक पाहूया की हे महाबाहो अर्जुन, जो पुरुष 3 गुण आणि कर्मांच्या विभागांबद्दलचे तत्वज्ञान जो जाणतो, तो मलाही या सर्व क्रियांचा कर्ता समजत नाही. म्हणजेच मी भगवंत प्रत्यक्षात कर्ताही नाही. आता ह्याच्यात आपण पाहूया की भगवंत स्वतः साक्षी आहेत. ते कर्म करत नाहीत, पण ते सर्व कृतींची अनुमती म्हणजे सँक्शन देतात. जो व्यक्ती हे तत्वविज्ञान जाणतो ना, म्हणजेच 3 गुणांचं कार्य कसं चालतं आणि परमेश्वरांचा साक्षीभाव कसा आहे आणि आत्म्याच्या स्वतंत्र कर्मशीलतेत सीमित स्थान ज्याचं आहे, तो समजतो की भगवंत कर्तृत्वाच्या पेक्षा परे आहेत. भगवंत काय म्हणतात, मी या सर्व कृतींना घडताना फक्त निरीक्षक आहे, मी त्यांचा कर्ता नाही. मग आता आपण पाहू अविवेकी दृष्टिकोन काय आहे की जो अंतिम कर्ता म्हणजे परमेश्वर आहे याला दृष्टिकोनात घेत नाही. तो व्यक्ती अविवेकी आहे म्हणजे नॉन इंटेलिजंट आहे. स्वतःला स्वतंत्र कर्ता समजणं हे अज्ञानाचं लक्षण आहे. मग जो भगवंतांच्या साक्षीभावाचं आणि नियमन शक्तीचं आकलन करतो तोच खरा विवेकी माणूस आहे. जो स्वतःला कर्माचा पूर्ण कर्ता मानतो तो भ्रमित आहे, कारण अंतिम नियामक म्हणजे परमात्मा असतो आणि सर्व गोष्टींचं होणं आणि न होणं याचं सँक्शन परमात्म्याच्या हातात असतं. आता आपण पाहूया श्लोक क्रमांक 17. ज्याच्यात अहंकार किंवा अहंभाव नाही आणि ज्याची बुद्धी कर्मात गुंतलेली नाही, तो एखादी कृती करत असला, जसे की युद्ध करून लोकांचा वध, तरी तो मारेकऱ्यासारखा नाही आणि बंधनातही पडत नाही. आपण पाहूया की जो भक्त कर्म करतो पण मी करतो हा अहंकार भाव ठेवत नाही, तो कर्माच्या फळाशी आसक्तही राहत नाही. त्याची कृती भगवंतांसाठी असते, म्हणून तो कर्मबंधनात न पडता मुक्तच राहतो.
आता अर्जुनाला इथे सूचित केलंय की जर तू भगवंतांसाठी म्हणजे कृष्णासाठी युद्ध करतोयस तर तू कोणाला मारत नाहीयेस. हा, तर आपण पाहूया बुद्धिमान दृष्टिकोन, सुबुद्ध व्यक्तीची व्याख्या. की अगोदरच्या श्लोकात सांगितलं होतं की मूर्खाच्या दृष्टिकोनाच्या विरोधात, जो मीच सर्व काही करतो असा अहंभाव बाळगत नाही, जो कर्माच्या फळांनी मोहित होत नाही, ज्याची बुद्धी कर्मात गुंतलेली नसते, तोच खरा बुद्धिमान दृष्टिकोन असलेला भक्त आहे. हे आपण ह्याच्यातनं समजू शकतो. तर जो व्यक्ती प्रत्येक कृतीमध्ये परिपूर्ण असतो आणि तो भ्रमित होत नाही, ज्याला कर्माचं साधन, आत्मा आणि परमेश्वराचं आधिपत्य माहीत आहे, तोच खऱ्या अर्थाने परिपूर्ण आहे. आता आपण पाहू व्यक्तिगत कृती व जबाबदारी ही कल्पना. या अहंभाव व कृष्ण भावनेच्या अभावामुळे येतात. की मी करतोय आणि माझ्यावर जबाबदारी आहे. परमात्म्याच्या अधीन असलेली कृती जी असते ती कधीही बंधन उत्पन्न करत नाही. उदाहरणार्थ, एखादा सैनिक आपल्या सरकारच्या आज्ञेवरून कृती करतो म्हणून त्याला वैयक्तिकरित्या दोषी किंवा पातकी असं ठरवता येत नाही. हे आपण यातनं समजून घेतलं पाहिजे. आता आपण पाहूया श्लोक क्रमांक 18. ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता या 3 गोष्टी कोणत्याही कर्माला प्रेरणा देतात. ज्ञान, ज्ञेय म्हणजे ज्ञानाचं लक्ष आणि ज्ञाता म्हणजे जाणणारा. करण म्हणजे इंद्रिय, कर्म म्हणजे कृती आणि कर्ता म्हणजे करणारा, ही कोणत्याही कृतीची 3 मूळ तत्व आहेत. आता आपण पाहूया की ज्ञानाचे 3 घटक कोणते. एक आहे ज्ञान म्हणजे प्रक्रिया, एक आहे ज्ञेय म्हणजे काय जाणायचं आहे ते, आणि एक आहे ज्ञाता म्हणजे जाणणारा आत्मा. आपण पाहू कर्माचे 3 घटक. करण म्हणजे इंद्रिय, कर्म म्हणजे कृती, स्वतः कृती, कर्ता म्हणजे कृती करणारा. आता श्रीकृष्ण या 6ही गोष्टींचं गुणानुसार वर्गीकरण याच्या पुढच्या श्लोकात करतात. तर कृतीचं प्रेरक व घटक, कृतीला प्रेरणा देणारी व तिची रचना असणारे 3 घटक कुठले. तर कृती ही ज्ञानावर आधारित असते. जाणणारा ज्ञाता जो जाणतो ते ज्ञेय त्याच्यावर प्रेरणा घेऊन कृती करतो. अशी कृती इंद्रियांच्या साह्याने, कर्त्याद्वारे किंवा प्रयत्नाने किंवा चेष्टेने केली जाते. तर आता आपण पाहू प्रेरणा. कृती सुरू होण्यापूर्वी एक मानसिक प्रेरणा असते. याला म्हणतात प्रेरणास्थान किंवा सोर्स ऑफ इन्स्पायरेशन. त्याच्यानंतर येतं कृती किंवा वर्क. जेव्हा विचार कृतीच्या रूपात प्रकट होतात तेव्हा ते साक्षात कर्म बनते. आणि त्यानंतर येतं इम्पेटस म्हणजे उद्यम. मानसिक प्रक्रियेतून विचार, त्याच्यापासनं भावना, त्याच्यापासनं संकल्प आणि यातनं निर्माण होणारी वृत्ती जी आहे त्याला उद्यम असं म्हणतात, इम्पेटस. त्यानंतर असतं गुरु किंवा शास्त्र. प्रेरणा जर गुरु किंवा शास्त्र यांच्याकडून आली तर ती कृती शुद्ध कर्मात गणली जाते. त्यानंतर आहे ॲक्युम्युलेशन ऑफ वर्क म्हणजे कर्माचा संचय. कृतीचे सर्व घटक मिळून जी एकूण कृती केली जाते त्याला कर्मसंचय असं म्हटलं जातं. आता आपण पाहू पुढच्या श्लोकात म्हणजे 19व्या श्लोकामध्ये काय सांगितलंय. ज्ञान, कर्म आणि कर्ता हे तिघेही 3 गुणानुसार म्हणजे सत्व, रज, तम या 3 प्रकारात विभागलं गेलंय. ते गुणविश्लेषण सांख्यशास्त्रात सांगितलं गेलंय. आता भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ते स्पष्टपणे सांगतायत आणि म्हणतायत आता मी तुला सांगतो ते तू ऐक. तर भगवद्गीतेच्या पुढच्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण ज्ञान, कृती, करणारा म्हणजेच कर्ता यांचं सत्व, रजतम गुणानुसार तपशीलवार वर्णन करणार आहेत. तर 3 प्रकारचं ज्ञान, कृती आणि कर्ता हे 3 गुणानुसार भगवंत वर्गीकृत करतायत, त्याचं वर्गीकरण करतायत. आता श्रीकृष्ण या गुणांची व्याख्या देतात जी पुढच्या श्लोकामध्ये स्पष्ट होते. आता आपण पाहू 20वा श्लोक. सत्वगुणी ज्ञान. जे ज्ञान सत्वगुणी आहे, जेव्हा एखादी व्यक्ती सर्व जीवांमध्ये एक अविनाशी तत्व
आत्मा किंवा परमात्मा पाहते, जे विभक्त शरीरामध्ये असूनही वास्तवात अविभक्त आहे. आपण पाहू की ह्याच्यातनं काय तात्पर्य आपल्याला प्राप्त होतं. तर अशा ज्ञानामध्ये सर्वत्र भगवंतांचं अस्तित्व जाणलं जातं आणि ही दृष्टी आध्यात्मिक समता निर्माण करते. त्याला सत्वगुणी ज्ञान म्हणतात. जे ज्ञान ज्याच्याद्वारे सर्व जीवांमध्ये एकच आत्मा किंवा आध्यात्मिक तत्व पाहिलं जातं, जरी शरीर रूपाने ते भिन्न वाटलं तरी त्यामधलं तत्व अविभाज्य आणि एकरूप असतं. हे ज्ञान भक्तीची आणि समत्वाची भावना निर्माण करते. त्याला सत्वगुणातलं ज्ञान म्हटलं जातं. आता श्लोक क्रमांक 21 मध्ये आपण पाहू रजोगुणातलं ज्ञान. ते ज्ञान रजोगुणात आहे जेव्हा एखादी व्यक्ती सर्व जीवांमध्ये विविध आणि स्वतंत्र भेद पाहते. म्हणजे त्याला वाटतं की प्रत्येक आत्मा पूर्णतः वेगळा आहे. तर अशा व्यक्तीला विविधता हे अंतिम सत्य वाटतं. त्यामुळे भक्तीऐवजी अहंकार आणि भेदभाव निर्माण होतो. याला रजोगुणी ज्ञान म्हणतात. ते ज्ञान ज्यामध्ये व्यक्ती प्रत्येक शरीराला स्वतःचं वेगवेगळं स्वतंत्र अस्तित्व मानते. म्हणजेच काय, शरीर म्हणजे आत्मा असे समजणे. चेतना नष्ट होते आणि जेव्हा शरीर नष्ट होते असा भ्रम. शरीर नष्ट झालं की शरीराबरोबर चेतना सुद्धा नष्ट झाली, हा भ्रम उत्पन्न होतो. आणि विविध शरीर त्याला विविध चेतना असं मानलं जातं. मग हे ज्ञान काय करतं तर भेद निर्माण करतं आणि आध्यात्मिक एकाग्रतेपासून किंवा एकतेपासून व्यक्तीला दूर नेतं. याला रजोगुणी ज्ञान म्हणतात. आता आपण पाहूया श्लोक क्रमांक 22 मध्ये तमोगुणातलं ज्ञान. जे ज्ञान तमोगुणात आहे, जे एकाच कार्यात म्हणजे वस्तू किंवा तत्वात संपूर्ण सत्य आहे असं मानतं, ते कारणाशिवाय अल्प, तत्वहीन आणि गोंधळलेलं असतं. म्हणजे पाहू आपण की असा अज्ञान दृष्टिकोनात व्यक्ती काय करते, मूर्तीपूजेस किंवा अर्चविग्रह पूजेमध्ये जडवस्तू म्हणून पाहते. तिचा विश्वास अतिशय संकीर्ण, अवैज्ञानिक आणि कर्माच्या विरोधात असतो. त्याला तमोगुणी ज्ञान म्हणतात. हे ज्ञान संकुचित असतं, एकाच प्रकारच्या कर्मावर आसक्त असतं आणि शास्त्रबद्ध सत्यापासून पूर्णतः दूर गेलेलं असतं. म्हणजेच कुठलं ज्ञान, सामान्य माणसाचं मर्यादित ज्ञान. पैसा म्हणजेच देव आणि ज्ञान म्हणजे शरीराची तृप्ती, एवढीच ज्याला अक्कल असते. भगवत सत्याशी याचा काहीही संबंध नाही आणि जनावरांच्या ज्ञानासारखं ज्याचं ज्ञान आहे त्याला तमोगुणी ज्ञान म्हटलं जातं. आता आपण पाहूया सत्वगुणातली कृती. श्लोक क्रमांक 23. जे कर्म सत्वगुणात आहे, जे शास्त्राच्या नियमानुसार आहे, जे आसक्तीच्या शिवाय आहे, जे राग आणि द्वेष याच्या शिवाय आहे आणि जे फळांची अपेक्षा न ठेवता केलं जातं, अशा प्रकारच्या कर्माला सत्वगुणातली कृती असं म्हटलं जातं. आता हे कर्म फक्त कर्तव्य म्हणून केलं जातं. यामुळे आत्मशुद्धी आणि मुक्ती साध्य होते. आता सत्वगुणातली कृती जी आहे, या कृतीमध्ये काय असतं तर शास्त्राचं पालन केलेलं असतं. आसक्ती, राग आणि द्वेष या गोष्टी नसतात आणि त्याचबरोबर फळांची अपेक्षा पण नसते. मग प्रभुपादांचं स्पष्ट मत काय आहे की सत्वगुणी कृती म्हणजेच कृष्ण भावनेत केलेली निष्काम स्तरावरची सेवा. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता आपण पाहूया 24व्या श्लोकात काय सांगितलंय तर रजोगुणातली कृती. जे कर्मफळाची लालसा ठेवून किंवा अहंकाराने प्रेरित होऊन केलं जातं, ते जे अतिशय कष्टदायक किंवा त्रासदायक असतं, ते कर्म रजोगुणी कर्म समजलं जातं. तर ह्याच्यातनं आपण काय समजायचं की या प्रकारची कृती प्रदर्शन, अहंकार आणि भौतिक लालसेनं प्रेरित असते.
अशा कर्मामध्ये भक्तिभाव किंवा परमेश्वरासाठी समर्पण नसतं. याला रजोगुणी कृती म्हणतात. जी कृती फळ मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करून केली जाते आणि जी खोट्या अहंकारातनं केली जाते, अशा पद्धतीची कृती. हे कर्म जे आहे हे खूप कष्टदायक असूनही भगवंतांसाठी नसतं, त्यामुळे त्यातनं कर्मबंधन निर्माण होतं. अशा प्रकारच्या कर्माला रजोगुणी कर्म म्हटलं जातं. आता पुढच्या श्लोकात म्हणजे 25व्या श्लोकात तमोगुणी कार्य सांगितलेलं आहे. जे कर्म परिणाम, नुकसान, हिंसा किंवा धार्मिक मूल्य न पाहता केलं जातं, अज्ञानाने सुरू केलं जातं, ते कर्म तमोगुणी कर्म असं समजलं जातं. अशा कृतीमध्ये परिणामाचा विचार केलेला नसतो. ही कृती अज्ञान, क्रूरता किंवा अधर्मातनं उद्भवलेली असते आणि ती बंधनाला आणि पतनाला कारणीभूत ठरते. त्याला तमोगुणी कृती असं म्हटलं जातं. जी कृती अज्ञानातून किंवा मोहातून केली जाते, शास्त्रविधींना जी कृती दुर्लक्षित करते, भविष्यातल्या बंधनांचा किंवा इतरांच्या कष्टाचा विचार न करता केली जाते, हिंसा किंवा हानी याचा विचार न करता केली जाते, अशी कृती विवेक आणि करुणापूर्ण नसते आणि अशा प्रकारची कृती ही आत्मघातकी असते. त्याला तमोगुणातलं कर्म असं म्हटलं जातं. आता आपण पाहूया श्लोक संख्या 26. सत्वगुणी करता. सत्वगुणी करता कसा असतो? आसक्तीपासून मुक्त आहे, अहंकार रहित आहे, दृढ संकल्प त्यांनी केलेला आहे, यश आणि अपयश याच्यात समान राहतो, त्याला सत्वगुणी करता असं म्हटलं जातं. तर ह्याच्यातनं काय शिकायचंय? तर अशा पद्धतीच्या व्यक्तींची जी कृती आहे ही आत्मशुद्धीसाठी असते. म्हणून कर्तव्य म्हणून ते भगवंतांसाठी समर्पित असतं. आता आपण पाहू सत्वगुणी करता म्हणजे वर्कर इन गुडनेस. जो आपले कर्तव्य भौतिक गुणांच्या प्रभावाविना आणि अहंकाराविना करतो, जो दृढनिश्चय आणि उत्साहाने कार्य करतो, यश आणि अपयशामध्ये स्थिर राहतो. प्रभुपाद म्हणतात की सत्वगुणी वृत्ती म्हणजे भगवंतांच्यावरील भक्तीच्या चेतनेचा विकास. आता आपण पाहूया श्लोक संख्या 27. रजोगुणी करता कसं कार्य करतो? जो रागयुक्त, कर्मफलाचा लोभ असलेला, लोभी, हिंसक, अशुद्ध, सुखदुःखांच्या भरात वागतो, त्याला रजोगुणी करता असं म्हटलं जातं. असा करता स्वार्थासाठी काम करतो, त्याच्या कृतींना कृष्ण भावनेचा आधार नसतो, त्यामुळे तो कर्मबंधनात पकडला जातो. आता रजोगुणी करता म्हणजे वर्कर इन पॅशन कसा असतो? जो कर्तव्य व फळांशी आसक्त आहे, जो लालची आहे आणि सदैव मत्सरयुक्त आहे, सुखदुःखाच्या भरामध्ये तो हालत असतो. उदाहरण द्यायचं झालं तर विशिष्ट काम, घर, बायको, मुलं यांच्याशी असलेली अतीव आसक्ती, अशा व्यक्तीला आध्यात्मिक उन्नतीची इच्छा नसते, त्याला रजोगुणी करता असं म्हटलं जातं. आता आपण पाहूया तमोगुणी करता. तर जो करता अशुद्ध, अविचारी, अहंकारी, धूर्त, क्रूर, आळशी, दुःखी आणि काहीही न करण्याच्या वृत्तीचा आहे, त्याला तमोगुणी करता म्हटलं जातं. म्हणजे काय? त्याला अध्यात्मामध्ये अजिबात रस नसतो, तो इतरांना त्रास देतो, नकारात्मक असतो आणि प्रगतीचा द्वेष करतो. तर अशा कर्त्याला वर्कर इन इग्नोरन्स असं म्हटलं जातं, म्हणजेच तमोगुणी करता असं म्हटलं जातं. जो शास्त्र विधींच्या विरुद्ध कृती करतो, भौतिकवादी आहे, अडेलतट्टू आहे, स्वार्थी आहे, खोटेपणा करणारा आहे, दुसऱ्यांना टोचणारा आहे, आळशी, नेहमी निराश आणि कार्य पुढे ढकलणारा आहे,
अशा प्रकारचा कर्ता मोहाने झाकलेला असून आध्यात्मिक प्रगतीपासून किंवा आध्यात्मिक प्रगतीच्या विकासापासून पूर्णपणे दूर असतो. त्याला तमोगुणी कर्ता असं म्हटलं जातं. आता आपण पाहूया पुढचा श्लोक. बुद्धीचे त्रैगुणिक विभाग. म्हणजे आपण पाहूया की बुद्धी आणि दृढ निश्चय हे सुद्धा गुणानुसार 3 प्रकारचं असतात. आता भगवान कृष्ण धनंजय, इथे त्याचा उल्लेख धनंजय असा केलेला आहे, तर पूर्णपणे आणि स्पष्टपणे भगवंत सांगणार आहेत. आता या श्लोकामध्ये कृष्ण काय करतायत, बुद्धी आणि धैर्याचं सत्व रज तम या गुणानुसार विश्लेषण करतायत. म्हणजे बुद्धी आणि दृढनिश्चयाचे त्रैगुणिक विभाग. जो कृष्ण भावना भावित नसतो म्हणजेच गुणांच्या प्रभावाखाली तो काम करत असतो. जसं ज्ञान आणि कर्म गुणांवर आधारित असतं, तसंच बुद्धी आणि धैर्य किंवा दृढनिश्चय सुद्धा सत्व रज आणि तम यानुसार भिन्न असतं. आता आपण पाहूया श्लोक संख्या 30 मध्ये सत्वगुणी बुद्धी कशी कार्य करते. जी बुद्धी काय करावं आणि काय करू नये, काय धर्म आहे आणि काय अधर्म आहे, काय बंधन आहे आणि काय मुक्ती आहे, हे स्पष्टपणे समजतो ना, ती बुद्धी सत्वगुणात आहे. हे पार्थ, अशा पद्धतीने भगवंत सांगतायत. तर अशा बुद्धीमुळे भक्त भगवंतांच्या आज्ञा समजून घेऊ शकतो आणि त्यानुसार योग्य तो निर्णय घेतो. जो निर्णय तो घेतो तो शास्त्र अधिष्ठित असतो आणि विवेकपूर्ण असतो. अशा बुद्धीला सत्वगुणी बुद्धी असं म्हटलं जातं. म्हणजेच अंडरस्टँडिंग इन गुडनेस. जी बुद्धी काय करावं आणि काय टाळावं हे ओळखते, कशाला घाबरावं आणि कशाला घाबरू नये हे ठरवते, बंधनकारक काय आहे आणि मुक्ती देणारं काय आहे हे स्पष्ट करते. शास्त्रानुसार कृती करणे म्हणजेच प्रवृत्ती, आणि अशा प्रकारची कृती न केल्याने व्यक्ती बंधनात अडकतो. मग आता आपण पाहूया श्लोक संख्या 31 मध्ये रजोगुणी बुद्धी कशी कार्य करते. जी बुद्धी धर्म व अधर्म, कर्तव्य आणि अकर्तव्य यांचा चुकीचा निर्णय घेते, त्याला रजोगुणी बुद्धी असं म्हटलं जातं. अशा बुद्धीमुळे व्यक्ती स्वार्थ, मोह व इंद्रिय भोग यामध्ये फसते. ती शास्त्रापासून दूर व भ्रमित असते. अशा बुद्धीला रजोगुणी बुद्धी असं म्हटलं जातं. म्हणजेच अंडरस्टँडिंग इन पॅशन. जी बुद्धी धर्म व अधर्म यातला फरक ओळखू शकत नाही, कर्तव्य आणि अकर्तव्य यांच्या कृती जी व्यक्ती गोंधळ करते, अशा व्यक्तीचे निर्णय स्वार्थी, अहंकार आणि इंद्रिय सुखाच्या इच्छेवर आधारित असतात. मग अशी बुद्धी व्यक्तीला भ्रमित करते आणि ती व्यक्ती अधर्माकडे झुकायला सुरुवात होते. त्याला तमोगुणी बुद्धी, रजोगुणी बुद्धी असं म्हटलं जातं. आता आपण पाहूया श्लोक संख्या 32 मध्ये काय आहे, ज्याला तमोगुणी बुद्धी म्हटलेलं आहे. हे पार्थ, जी बुद्धी धर्म व अधर्म, काय करावं काय करू नये हे चुकीच्या प्रकारे समजूनच घेते, ती तामसिक बुद्धी. म्हणजेच भगवद्गीतेच्या या श्लोकामध्ये श्रीकृष्ण तामसी बुद्धीचं लक्षण स्पष्ट करतात. अशी बुद्धी व्यक्तीला योग्य अयोग्य, धर्म अधर्म, कर्तव्य अकर्तव्य यात भ्रमित करून टाकते आणि ही अज्ञानाने पूर्णपणे व्यापलेली असते. म्हणून व्यक्ती चुकीच्या गोष्टींनाच योग्य समजून आचरण करायला सुरुवात करते. आता तामसी बुद्धी ही अज्ञानाने झाकलेली असते. अशा व्यक्तीचे निर्णय संपूर्णतः चुकीचे असतात आणि आध्यात्मिक प्रगतीपासून ते फार दूर असतात. अशी बुद्धी काय करते तर भक्ती मार्गावर अडथळे निर्माण करते. अज्ञानातला समज, अधर्माला धर्म समजणं आणि धर्माला अधर्म समजणं. उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या महान आत्म्याला तमोगुणातले लोक सामान्य माणूस समजतात
आणि सामान्य माणसाला महान आत्मा किंवा महात्मा समजतात. सत्याला असत्य समजतात आणि असत्याला सत्य समजतात. भ्रम व अंधकाराच्या प्रभावाखाली कायम वावरत असतात. नेहमी चुकीच्या मार्गाने प्रयत्न करत असतात. त्याला तमोगुणातली बुद्धी म्हटलं जातं. आता आपण पाहूया श्लोक संख्या 33. हे पार्थ, जी धृती, जे स्थैर्य योगाच्या साहाय्याने चित्त, प्राण, इंद्रिय आणि त्यांच्या क्रिया स्थिर ठेवते आणि जी अविचलित असते ती सात्विक धृती आहे. सात्विक धृती म्हणजे आध्यात्मिक साधनेत मन व इंद्रियांचं एकाग्रतेने पालन. ही धृती भक्ताला साधनेत अविचल बनवते आणि भगवत भक्तीमध्ये दृढ राहण्यास मदत होते. मागच्या 3 श्लोकामध्ये आपण 3 गुणातली बुद्धी पाहिली. पुढच्या 3 श्लोकामध्ये आपण म्हणजे या श्लोकासकट आपण पाहणार आहोत दृढ निश्चय. 3 गुणातला दृढ निश्चय कसा असतो ते आपण पाहतोय. आणि सध्या आपण पाहतोय सत्वगुणातला दृढ निश्चय. आता सत्वगुणातली धृतीमुळे साधक जो असतो तो नैतिकता, संयम आणि भगवत स्मरणावर स्थिर राहतो आणि ध्येय प्राप्तीसाठी ही खूप आवश्यक गोष्ट आहे. सात्विक निश्चय, ज्याला स्थैर्य किंवा दृढ निश्चय असं म्हटलं जातं. जो निश्चय तुटत नाही असा दृढ निश्चय. योगाभ्यासाच्या सतत टिकवलेल्यामुळे जे स्थैर्य प्राप्त होतं ते मन, जीवन आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवल्याने जे प्राप्त होतं ते. तर या ठिकाणी अव्यभिचारिण्या या शब्दाचा अर्थ असा आहे की जे लोक कृष्ण भावनेमध्ये संलग्न आहेत त्यांचं चित्त इतर कोणत्याही गोष्टींनी विचलित होत नाही. हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर आता आपण पाहूया की श्लोक संख्या 34 मध्ये रजोगुणातली धृती कसं कार्य करते. हे अर्जुना, जी धृती बाह्य प्रेरणांनी चालवलेली असते अशी व्यक्ती सतत फळांच्या अपेक्षेने कार्य करते आणि तिला मोह, चिंता आणि स्पर्धा यांनी व्यापलेलं असतं. त्याला राजसी दृढनिश्चय असं म्हटलं जातं. अशा प्रकारच्या धृतीमुळे आध्यात्मिक स्थैर्य मिळत नाही. उलट व्यक्ती भौतिक सुखांच्या मागे धावत राहते. राजसी निश्चय धर्म, अर्थ व इंद्रिय सुख यांचं फळ मिळवण्याच्या हेतूने चिकटून राहायचं, त्याला म्हणतात राजसी निश्चय. आता आपण पाहूया तामसी निश्चय. जो निश्चय स्वप्न, भय, शोक, विषाद व उन्मत्तपणा याच्यामध्ये अडकलेला असतो आणि ज्याला सोडत नाही त्याला तामसी दृढनिश्चय म्हटलं जातं. आता तामसी धृती म्हणजे अज्ञानातनं उद्भवलेलं चुकीचं स्थैर्य, चुकीची स्टेबिलिटी. अशी व्यक्ती 100% भ्रमामध्ये जगत असते आणि दुःखद भावना कायम असते. या धृतीमुळे जीवन निराशाजनक होतं आणि साधनेत कोणतीही प्रगती होत नाही. तामसी निश्चय हा स्वप्नांच्या पलीकडे जाऊ शकत नाही. इथे स्वप्न म्हणजे खूप झोप आणि भौतिक जगावर राज्य करण्याची खोटी स्वप्न पाहणं. आता स्वप्न पाहणं हे नैसर्गिक आहे. स्वप्न पाहणं हे सत्व, रजतम या 3ही गुणांमध्ये कार्य करतं. पण भीती, शोक, विषाद आणि भ्रम याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. त्याला तामसिक धृती असं म्हटलं जातं. आता आपण पाहूया की 36व्या श्लोकामध्ये भगवंत काय सांगतायत. हे भरतश्रेष्ठा, आता तू माझ्याकडून 3 प्रकारच्या सुखांविषयी ऐक, जे अभ्यासामुळे मिळतं आणि शेवटी दुःखाचा अंत करतं. त्याला सुख असं म्हटलं जातं. सत्य, साधना आणि सेवा याच्याकडून जे अंतर्मुख सुख मिळतं ते सात्विक स्तरावरचं सुख आहे. सुरुवातीला कठीण वाटतं. हे सुख कालांतराने शुद्ध आनंद देणारं असतं. आता
हेच खरं सुख आहे जे इंद्रियांच्या पलीकडे आहे आणि आत्म्याच्या उन्नतीसाठी उपयुक्त आहे. तर पुढच्या 3 श्लोकामध्ये 3 गुणातल्या सुखांचं वर्णन भगवंत करतायत. बद्ध आत्मा हा वारंवार भौतिक सुखात अडकतो. म्हणजेच काय, ज्याला श्रील प्रभुपाद उपमा देतात, च्युईंग द च्यूड, म्हणजे चावलेलंच पुन्हा पुन्हा चावायचं. तर या फसव्या सुखापासून मुक्त होण्याचा मार्ग काय आहे, तर महान भक्तांचा संग आणि कृष्ण भावनेमध्ये येणारी जागरूकता. तर आता पाहूया की श्लोक संख्या 37 पासून सात्विक सुख काय आहे, जे प्रारंभी विषासमान वाटतं पण शेवटी अमृतासारखं असतं आणि जे आत्मबुद्धीच्या प्रसादातून प्राप्त होतं त्याला सात्विक सुख असं म्हटलं जातं. सात्विक सुख प्राप्त करण्यासाठी तप, ध्यान, व्रत हे करावं लागतं. सुरुवातीला हे त्रासदायक वाटतं, पण दीर्घ काळाच्या प्रगतीनंतर हे शाश्वत अशा पद्धतीचं सुख जीवात्म्याला देऊ शकतं. तर हे सुख जे आहे हे आत्मसाक्षात्कारपर्यंत पोहोचवतं आपल्याला आणि एखाद्या व्यक्तीला भगवत भक्तीमध्ये स्थिर करतं. त्याला सात्विक सुख असं म्हणतात. सुरुवातीला विषासारखं वाटतं, पण त्याचा परिणाम जो असतो हा अमृता समान असतो. मन व इंद्रियांवर नियंत्रण ठेवणारे अनेक नियम, शिस्तीचं पालन सुरुवातीला कडवट वाटू शकतं, पण यशस्वी आणि आध्यात्मिक साक्षात्कार हे त्यातनं प्राप्त झाल्यावर त्याच गोष्टी अमृतासारख्या वाटायला लागतात आणि त्यातनं व्यक्ती आत्मसाक्षात्कारी होते. आता आपण पाहूया राजसिक सुख काय आहे. जे सुख सुरुवातीला अमृतासारखं वाटतं पण शेवटी विषप्रमाणे होतं त्याचा परिणाम, आणि जे ज्ञान आणि स्मृतीला मोहात टाकतं त्याला राजसिक सुख असं म्हटलं जातं. राजसिक सुख हे सुरुवातीला मनाला सुखावं वाटतं, जसं इंद्रियांचे भोग, श्रीमंती, यश, पण याचा शेवट हा दुःखदायी असतो. अशा प्रकारचं सुख जे आहे ते व्यक्तीला भ्रमात टाकतं आणि त्याची ज्ञान व स्मृती हरवून टाकतं. असं सुख भोगताना आत्मा त्याच्या शाश्वत स्वरूपापासून खूप दूर नेला जातो आणि ही अनुभूती मोहात टाकणारी असते. तर अंतशून्य चकाकते. तर राजसी सुख हा भविष्याचा मोह आणि वेदना, म्हणजेच काय, इंद्रिय आणि इंद्रिय विषयांच्या संपर्कापासून निर्माण होणारं सुख सुरुवातीला अमृतासारखं वाटतं पण शेवटी विषासमान त्याचा परिणाम असतो. उदाहरण देतात की एक तरुण स्त्री आणि पुरुष एकमेकांना भेटतात. त्यांची इंद्रिय त्यांना स्पर्श, दर्शन, संभोग यासाठी प्रवृत्त करतात, ज्यामुळे सुरुवातीला खूप आकर्षण निर्माण होतं जे अमृतासारखं आहे, पण शेवटी दुरावा, घटस्फोट, पश्चात्ताप यासारख्या विषाला सामोरं जावं लागतं. त्याला रजोगुणातलं सुख असं म्हटलं जातं. आता आपण पाहूया तमोगुणातलं सुख कार्य कसं करतं. सुरुवातीपासून शेवटपर्यंत आत्म्याला जे भ्रमातच टाकतं, जे झोप, आळस आणि प्रमाद यातनं उत्पन्न होतं, त्याला तामसिक सुख असं म्हटलं जातं. आता तामसिक सुख हे अज्ञानातनं जन्म घेतं. सुरुवातीसही आणि शेवटीही व्यक्तीला संपूर्णपणे मोहात टाकणारं असतं. हे अतिशय अल्पजीवी असतं, अपवित्र असतं, जसे की अतिशय झोपणे, मद्यपान करणे, इंद्रियांच्या विकृती. हे सुख जे आहे हे आत्म्याला अधःपतनाकडे नेतं, नरकाकडे घेऊन जातं. आणि ह्याचा मूळ काय आहे, अज्ञान, आळस याचा संगम हे तामसिक सुखाचं मूळ आहे. तर तामसिक सुख म्हणजेच काय, अज्ञानातला आनंद. आत्मसाक्षात्काराबद्दल व्यक्ती संपूर्णपणे आंधळी असते, सुरुवातीपासून शेवटपर्यंत भ्रमित असते. झोप, आळस आणि अज्ञान याच्यापासनं उत्पन्न होणार असतं
आणि भ्रमात ठेवते माणसाला. म्हणजे काय करावं आणि काय करू नये याचं ज्ञान व्यक्तीला कधीही होत नाही. राजस व तमस सुखातला फरक काय? राजस सुखात काही काळापुरतं तात्पुरतं सुख मिळतं, पण शेवटी दुःख असतं. पण तमोगुणात मात्र सुरुवात आणि शेवट दोन्ही दुःखमयच असतं. आता आपण पाहूया की श्रीकृष्ण आता या श्लोकाच्या माध्यमातून सर्व गुणांचं सार सांगताय. हे 3 गुण प्रत्येक प्राणी आणि देवता यांच्यावर सुद्धा प्रभाव टाकतात आणि कोणीही याच्यापासून मुक्त नाही. तर श्लोक क्रमांक 40 मध्ये आपण पाहूया, पृथ्वीवर, स्वर्गात किंवा देवतांमध्ये सुद्धा अशी कोणतीही सत्ता नाही जी या 3 गुणांपासून म्हणजे सत्व, रज आणि तम याच्यापासून स्वतंत्र आहे. आता ही संपूर्ण सृष्टी जी आहे ही प्रकृतीच्या 3 गुणांनी व्यापलेली आहे आणि जीवात्मा जोपर्यंत कृष्ण भावनेत पूर्णपणे स्थिर होत नाही तोपर्यंत या गुणांच्या अधीनच तो राहतो. गुणांपासून मुक्त होण्यासाठी भगवंतांना शरणागत होणं हेच एकमेव साधन आहे आणि हा श्लोक या 3 गुणांची सर्व व्यापकता स्पष्ट करतो. आता कोणीही, मग तो पृथ्वीवर असो किंवा स्वर्गात असो, जीवात्मा असो किंवा देवतांमध्ये असो, या 3 गुणांपासून मुक्त नाही. सत्व, रज आणि तम या 3 गुणांचा प्रभाव या ठिकाणी सर्वत्र आहे. म्हणून भगवान कृष्ण काय दाखवत आहेत की या 3 गुणांच्या प्रभावामुळेच सगळे आहेत आणि केवळ भगवत भक्ती केल्याने या 3 गुणांपासून मुक्तता शक्य आहे. तर आता आपण पुढचा जो टॉपिक आहे श्लोक क्रमांक 41 पासून श्लोक क्रमांक 48 पर्यंत याच्यासाठी वेगळा लेसन स्थापन करणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. ग्रंथराज श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय.